अरबाज वर्षाताईंना सांगतोय की घरामध्ये असताना आपली इन्सानियत दिसली पाहिजे, म्हणजेच माणुसकी दिसली पाहिजे घरात असताना. चला तर बघूयाच आजच अरबाजला इन्सानियत हा वर्ड कसा काय समजलेला आहे. तर इकडे हे दोघेजण गार्डन एरियामध्ये बसलेले असतात आणि अरबाज सांगतो की कसं आहे ताई, ब्रेकफास्टची जी ड्युटी आहे ती 2 लोकांमध्ये होते, पण लंच आणि डिनर यासाठी 3-3 व्यक्ती लागतातच. त्यासाठी मी म्हणत होतो, एकतर मला वैभव द्या, जान्हवी द्या किंवा अंकिता द्या. मी असं नव्हतं म्हणत की मला कुठलाही व्यक्ती नाही चालणार. मी अंकिताला विचारलं, "तू येशील का?" जान्हवीला विचारलं, "तू येशील का?" वैभवला पण विचारलं, "तू येशील का?" आता त्यांचा प्रॉब्लेम माझ्याशी नाहीये, तो निकीशी आहे. तरी मी तिथं आहे ना, मग माझ्याशी ड्युटी करायला काय प्रॉब्लेम आहे? तर वर्षाताई सांगतात, की "हे बघ, त्यांना ड्युटी करावी हे माझं देखील मत होतं. पण माझं असं मत आहे, की त्यांना निकीशी प्रॉब्लेम आहे ना, तर त्यांनी तुझ्याशी ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे. पण तुम्ही मलाच कसं सांगताय ॲडजस्ट करून घे तू?" असं अरबाजचं म्हणणं असतं. त्यावरती वर्षाताई सांगतात, की आता ती ॲडजस्ट करायलाच तयार नाहीत. निकीच्या पर्सनल कारणामुळे, म्हणजे पर्सनल तिच्याशी भांडण आहे. ते मिटतच नाहीये. मग मी तुलाच सांगणार ना ॲडजस्ट करून घे. असं कसं बोलू शकता वर्षाताई तुम्ही? हे बघा, तुमचं घनश्याम सोबत वाजलं, डीपी दादा सोबत वाजले, अभिजित सोबत झालेलं आहे, जान्हवी सोबत. तर असं नाही ना, की तुम्ही ड्युटीज करणार नाही त्याच्यासोबत. जर असं आपल्या गोष्टी झाल्या, तर या घरामध्ये कोणताच व्यक्ती कोणत्याच व्यक्तीसोबत ड्युटी करणारच नाही. म्हणजे घरच फुटून जाईल. टास्कच्या वेळेस जर तुम्हाला ते दाखवायचं असेल ना, तुमचं ॲग्रेशन किंवा तुमचं कट्टर दुश्मनी दाखवायची असेल ना, तर तुम्ही नॉमिनेशनमध्ये दाखवा. घरात असताना तुमच्यामधली इन्सानियत दिसली पाहिजे. हे काय आहे, की मी जेवण बनवते म्हटल्यावर तिला देणार नाही. जर तिनं जेवण बनवलं आणि हिला दिलं नाही तर कसं होईल? तर अरबाजला आज खूप दिवसांनी निकीवरती अन्याय होताना इन्सानियत या शब्दाचा अर्थ कळलेला आहे. तर तुम्हाला अरबाजचं सडनली चेंज झालेलं बिहेवियर कसं वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.